राऊंडच्या दुसऱ्या मॅचसाठी देऊया शुभेच्छा. टॉस जिंकला आहे चिंचवली ए संघानं आणि फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. बट पहिल्या सत्रासाठी अगदी जर आपण पहिल्या बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे, अर्थात टीम जैतुचीवाडी पेन तालुक्यातील ही टीम पेन तालुक्यातील एक मोठा संघ म्हणून या संघाचा दबदबा राहिला आहे. तो संघ आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक क्रिश आणि अजित सलामची जोडी. गोलंदाज शरद बॉलिंग मार्कवरती मात्र तयार झाला आहे. पहिला चेंडू मात्र जोरदार स्ट्रोक बॅक टू फिल्डर खेळलाय. शिलमुडांमध्ये कॅच मात्र नक्कीच निसटला होता, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, पहिला विकेट डाऊन झाला. पहिला बॅक थ्रो आपल्या टीमला मिळून असताना गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांची मॅच, कमीत कमी 40+ धावा होणं गरजेचं, कारण 3 षटकामध्ये आपण पहिल्या सत्रात पाहिलं की 50+ धावा बनल्या होत्या. इथे 40+ धावा होतील का? परंतु इथे चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली करून दिली गोलंदाज शरदनं. विकेट टेकिंग गोलंदाजी अजितच्या स्वरूपात विकेट पतन झालं. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय विनोद हा फलंदाज आपण पाहतोय. बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. छोटा तीर हाव करे गंभीर, अगदीच मैदानच्या आतमध्ये इंटर झाला. फलंदाज आपण पाहतोय विनोद, एक चांगला खेळाडू, चांगला फलंदाज. दुधारी तलवार उगारले होते, काहीही अर्थ नाही. जर सरळ बॅटनं धावा येत असतील तर तुम्हाला तो वापर करावा लागेल, परंतु इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. डॉट टेकिंग गोलंदाजी, गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, पुन्हा एकदा त्या फटक्यामध्ये ताकदच नाही आहे की तो फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल. पुन्हा एकदा झेल उडाला होता, परंतु कॅच पुन्हा एकदा कॅरी केला. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 2 सफलता मिळवत, 1 डॉट. एकंदरीत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अद्याप धावसंख्येचं खातं ओपन करण्यासाठी झगडत असताना आपण पाहतोय. अगदीच खातं ओपन करण्यासाठी आपण पाहिलं ना तर झोन देताना आपण पाहतोय. अर्थात टीम जैतुचीवाडी कागदावरती हा संघ मोठा आहे. हा, आणि चिंचवली टीमचे पाठीराखे जे बी टीमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती करणं आपण आवाज करू नये. अगदीच या ठिकाणी आयोजक या ठिकाणी स्ट्रिक आहेत. तुम्ही आवाज केला तरी तर ए टीमला पॅनल्टी बसेल, याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्या. आयोजक स्ट्रिक आहेत. आपण जल्लोष करा, परंतु खेळाडूंना टेन्शनमध्ये आणाल असं काही गैरवर्तणूक करू नका, आणि त्या इथे मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक इथे स्ट्रिक आहेत, त्याच्यामुळे आपण शांत सामन्याचा मुराद आनंद या ठिकाणी आपण लुटायचा. खूप चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. चिंचवली ए संघाचा अतिशय चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये. 2 विकेट्स महत्त्वाच्या गमावल्या. अंकुश 4थ्या क्रमांकावरती कितपत अंकुश ठेवेल येणाऱ्या बॉलवरती. इथे चांगला फटका, समजदारचा क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळत असताना सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न, आणि पाहता चेंडू जमिनीला घासत पुसत गरगालत आग लावत चेंडू सीमारेषे पलीकडे हा येतोय. 4 धाव्यांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका आपण पाहिला, चौकार आला. चौकारनं मात्र संघाचं खातं ओपन झालंय. 4थ्या बॉलवरती हे खातं ओपन केलं गेलं. संघाचं श्रीगणेश केलं गेल्या जसं का खेळाडू कक्षातनाच हा खेळाडू शेट होऊन गेला होता. इतका जबरदस्त शॉट सिलेक्शन बिटवीन द गॅप खेळला आणि चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी. 2 बॉल अद्याप शेष आहेत या षटकातील, पहिल्या P1च्या षटकातील. अगदीच च्या दिवसामध्ये आपण पाहतोय दोन्ही टीमचे समर्थक देखील भरपूर संख्येने आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचं देखील करूया कौतुक आणि स्वागत. पुन्हा एकदा चांगला फटका, शॉट मुलांच्या डोक्यावरून खेळायचं होतं, सिंगल आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एक सिंगल जरूर इथून ॲड होईल आणि सिंगलच्या बरोबरीनं टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. जबरदस्त क्रीडांगण आपण पाहतोय, हिरवगार मैदान. अगदी जर आपण पाहिलं ना, मोठ्या मोठ्या स्पर्धा क्रीडांगणावरती होत असतात. चांगले सामने आपल्या भेटीस येतात. गेल्या वर्षी याच क्रीडांगणावरती एक अधिवेशन नाईट रजनी शृंखला देखील आयोजित केली होती, परंतु मार्च महिन्यामध्ये पावसाने सुरुवात केली आणि ती रजनी शृंखला मात्र या ठिकाणी अगदी स्थगित करण्यात आली होती.
कॅन्सल करण्यात आली होती आणि अगदी त्या ठिकाणी एका षटकाचा खेळ संपला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या लगावल्या जात आहेत. त्या मात्र 5 धावा स्कोअर कार्डवरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जातील. त्या मात्र 5 धावा. चांगला सामना, चांगली लढत आपण पाहू शकाल. 5 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. काय जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. परंतु इथे धावा कमी बनल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जिथे खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 प्ले धावा बनायला हव्या होत्या तिथे मात्र गोलंदाजांनी दबदबा निर्माण केला तो चिंचवले ए संघाच्या. अतिशय चांगला संघ, एक मोठा संघ, अंबरनाथ तालुक्यातील एक दादा संघामध्ये संघाची ख्याती ओळख आहे. त्याच्यामुळे अगदीच जैतूचीवाडी टीमनं कमीत कमी 35-40चं एक टार्गेट इथं देणं उचित ठरेल टीम चिंचवली संघासमोर. अगदी जर आपण पाहिलं ना तर पूर्णपणे 6 चेंडू जो नॉन स्ट्राईक एंडला होता तो क्रिश जर का आपण विचार केला तर पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. अंकुश यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी, कारण त्याने शेवटच्या बॉलला सिंगल घेतली. नाही, मला तो टिक क्रिश आहे स्ट्राईकला. अंकुश हा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईकसाठी सज्ज झाला आहे. एकंदरीत जर विचार केला तर अंकुश खोलो टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. अक्षरशः चांगला फटका जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहता पाहता असं वाटत होतं कॅच होईल की काय, परंतु फटका चांगला होता. चेंडू वाढीस लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे. हा येतोय 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. अकरा धावा, 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड आता जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. आपण पाहतोय चमचमत्या ट्रॉफीज. पहा, जवळपास 5 फुटाची पहिली ट्रॉफी, दुसरी ट्रॉफी आपण पाहिली जवळपास 4.5 फुटाची, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 3 फूट, त्याच्यानंतर 2.5 फुटाच्या ट्रॉफीज. या चमचमत्या ट्रॉफीज आहेत. जबरदस्त स्पर्धा. वाईट बॉल, यास वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने भर पडेल. आता स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचतंय ते तब्बल 12 या अंकावरती. चांगली धावसंख्या या षटकामध्ये येत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फलंदाज मात्र या ठिकाणी जाग्यावरती स्थिर आहे. प्रयत्न मात्र या ठिकाणी चांगला होता विकेट किपरच्या माध्यमातून. जर आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवा टप्प्यात चेंडू शॉट चांगला आहे. हा देखील शिलमिडॉफच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला खेळलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न और थ्रो. पाहता पाहता 3 धावा देखील इथून कंप्लीट. डोळ्या देखत या ठिकाणी चोरी केली जाते. आखोश काजल चिवराली अगदीच्या ठिकाणी डोळ्या देखत 3 धावा कंप्लीट केल्या. डोळ्या देखत 3 धावा चोरी केल्या आणि इथे 3 धावेनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 15 या अंकावरती. चांगली बॅटिंग, परंतु अद्याप 2 बॉल. मोठे फटके येणं गरजेचं. दरारा या ठिकाणी ठेवावं लागेल. याच मैदानावरती या मागील टुर्नामेंटमध्ये जर का आपण पाहिलं ना तर ही टीम जवळपास क्वालिफाईड ठरली होती आणि स्पर्धेमध्ये जवळपास तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं. अर्थात ती टीम जर आपण पाहिलं ना तर जैतूची वाडी. परंतु या स्पर्धेमध्ये काय घडणार, सिंगलला प्राधान्य दिलं आणि स्कोअर कार्ड 16 या अंकावरती धावून पोहोचलं. शेवटचा बॉल इथून कदाचित शिल्लक असेल. येणाऱ्या बॉलवरती अटॅक करावं लागेल. अटॅकिंग फलंदाजी होणं गरजेचं, परंतु इथे या वाईट बॉल अतिरिक्त बाहेर हाताला गेला चेंडू आपण पाहतोय. शेवटचा बॉल होता. विकेट किपर चूक करतोय. इथे रनआउटची संधी. काय घडलं अगदी दोन्ही फलंदाज शेफ आहेत. अगदी त्या ठिकाणी आपण पाहिले ना ओव्हर क्रमांक या ठिकाणी 2 समाप्त झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती. 8.5च्या रन रेटनं 17 धावा. एकंदरीत 17 धावा स्कोअर कार्डवरती. सेकंड हाफचा दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली लढत, चांगला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये चिंचवली ए पक्ष जर पाहिलं ना आपण तर मैदानच्या आतमध्ये लढत आहे. जैतूची वाडी 2 तालुके एकीकडे आपण पाहतोय पेन, एकीकडे पाहतोय अंबरनाथ. एक ठाणे जिल्ह्यातील टीम तर एक रायगड जिल्ह्यातील टीम. असा संघर्षमय क्रिकेट अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु दबदबा निर्माण केला आहे तो ठाणे
जिल्ह्यातील अर्थात अंबरनाथ तालुक्यातील टीम चिंचवली संघानं या जैतुचीवाडी टीमवरती पेन तालुक्यातील एक दादा संघ म्हणून या संघाची ख्याती एक ओळख आहे, ती ओळख निर्माण करून देणारा हा संघ आपण पाहतोय. परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक आता यावेळेस जर आपण पाहिलं ना तर क्रिशला राहावं लागेल. सिंगल फाय डबलचा प्रयत्न एकच आले, डबलला प्राधान्य दिलंय जरूर. ओव्हर थ्रो झाले, पाहता पाहता इथे 2 धावा झालेत कंप्लीट. कलेक्शन चुकीचा, थ्रो चुकीचा आणि इथे धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 2. 19 धावा, 19 लॉस्ट अप 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. जीवनात नशिबावरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नावरती विश्वास ठेवा, यश तुम्हाला मात्र नक्की मिळेल. इथे जबरदस्त स्ट्रोक बॅटच्या स्लॉटमध्ये त्याला पाठवलाय वाडीस लॉंग ऑन बाउंड्रीलाईनच्या बाहेर पार्किंग पार्कमध्ये. एकंदरीत जबरदस्त फटका. क्रिशला जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती, आता क्रिश स्ट्राईकला आहे आणि क्रिशकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहेत त्या संघ सहकार्यांना. षटकाराला 25 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. शेवटचे 4 बॉल क्रिशने केलावं असं अपेक्षा देखील असेल. सरळ बॅटने एक जबरदस्त आपण पाहिलं ना तर लॉंग ऑनला चेंडू खेळला होता कमी गतीनं. यावेळेस परफेक्ट नियोजन केलं आणि या गोलंदाजचे खऱ्या अर्थानं पिशे काढले जात आहेत. राजू हा गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार, अक्षरशः पिशे काढली गेली. मागील बॉल ब्लॉकमध्ये हाताळला, त्याच्यानंतर गोलंदाजाला वाटलं की स्लो इमोशनलमध्ये आपण फसू शकतो, परंतु नाही, हा क्रिश आहे, तो कुठून पण चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवू शकतो. त्याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे. स्लो इमोशनलमध्ये त्याला फसवण्याचं काम केलं, परंतु स्ट्राईक फलंदाज मात्र तितकाच चतुर आहे, हे विसरून चालणार. षटकार हॅट्रिकच्या कगारवरती, षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. क्रिश स्कोर कार्ड 31 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. स्वतःच्या मेहनतीवरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवला तो क्रिशनं. पाहूया गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कमी गतीने हाताळलेला बॉल, त्याच्यावरती चढवलं आक्रमण आणि चेंडू जाईल. पाहता पाहता लांबवरचा प्रवास करत हा येतोय उत्तुंग असा रामदेव बाबा पतंजली. षटकार, काय जबरदस्त स्ट्रोक. षटकार हॅट्रिक, आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज क्रिश. 2 बॉल 87 धावा स्कोर कार्डवरती. मोमेंटम सेट केलं, शेवटचं षटक महागडं ठरलंय. आता विचार विनिमय करण्यास काही अर्थ नाही आहे. वेल निघून गेले, जी वेल होती त्या वेळेमध्ये कमबॅक होणं गरजेचं होतं. वेल निघून गेल्यावरती काही अर्थ नाही. पुन्हा एकदा कमी गतीनं आणि लगातारचा 4था चेंडू या ठिकाणी षटकार येतोय. काय घडलंय मैदानात, काय घडलंय मैदानात, काय चाललंय मैदानात. यस, पंचाचा निर्णय अंतिम असेल. पंचाचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयावरती आपल्याला ठाम राहावं लागेल. पंच निर्णय काय? यस, डेट ना. यस, ओके. चेक करायचं आहे का? यस, चेक करा. यस, एस्टेनच्या मागे गेलाय पंच, आपला निर्णय. यस, ओके. जबरदस्त फटका खेळला होता, त्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज देखील होती, परंतु नशीब या ठिकाणी आपण पाहिलं ना. पुन्हा एकदा कमी गतीने यावेळी चेंडूला खेळून काढले. वाडीस लॉंगॉनमध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. सिंगल फास्टले डबलचा प्रयत्न ठिकाणी. ओहो ओहो, अगदीच रनआउटच्या स्वरूपामध्ये. रनिंग कमी आहे, रनिंग कमी ठरते. सिंगल जरूर आले आणि सिंगलनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 38 धावा. खरंच षटकार आला होता, परंतु एस्टेनच्या मागं तो चेंडू जाऊन खेळला होता. अगदीच एस्टेनच्या मागं जाऊन खेळला होता. चेक देखील केलं, परंतु खूपच एस्टेनच्या मागं होता. गोलंदाज फलंदाजानं देखील डोक्याला हात लावला होता क्रिशनं, कारण एस्टेनच्या मागं जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला ना, तर तसा बॉल मात्र नक्कीच डेट दिला जातो, हे मात्र विसरला होता फलंदाज क्रिश. आणि 38 धावा स्कोर कार्डवरती आणि 39चं लक्ष, 13ची सरासरी.
39 to win team चिंचवली ए. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं जैतूचवाडी टीमनं 38 उभारल्या, 39चं लक्ष ठेवले तब्बल चिंचवली ए संघासमोर, आणि ते आव्हान पेलवणार की नाही हे येणाऱ्या 18 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. हा सामना देखील एक जबरदस्त पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये कमालीची फलंदाजी राहिली. 21 धावा कुठून काढल्या, त्याच्यामध्ये तो एक एक्स्टनच्या मागे षटकार केला होता, परंतु तो बॉल जर का डेट झाला नसता तर अगदीच धावसंख्या अजून वाढल्या असत्या. परंतु निश्चितच या ठिकाणी एकंदरीत 39चं लक्ष या ठिकाणी असणार. चला सलामीची जोडी जा. अनंत आणि रामदास 13ची सरासरी प्रति षटकामागे. चिंचवली टीमसाठी हे आव्हान तितकं मोठं नाही आहे, परंतु हे क्रिकेट आहे, सातत्याने रंग बदलणारा खेळ, क्रिकेटचा खेळ आहे. त्याच्यामध्ये कोणत्या बॉलवरती काय होईल याचं उत्तर आपल्याला मॅच अगोदर देता येणार नाही आहे. गेम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. बेस्ट वर्ष बेस्ट असा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनंत गावंडा त्याला साथ देत असताना आपण पाहतोय रामदास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज क्रमांक 1 क्रिश, ज्या क्रिशचा या मैदानामध्ये बोलबाला राहिला तो क्रिश खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज. P1चं पहिले षटक. 38 सर्कलमध्ये 9 प्लेयर. 38 सर्कल बाहेर फक्त 2 प्लेयर. लॉंग अप आणि लॉंग ऑन एरिया सजवलाय. संघाचा एक मातबदार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, संघाचा सरसेनापती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो गोलंदाज आपण पाहतोय. आज पवनची थोडीशी कमी जाणवते. अगदी टीमसाठी एक हार्ड हिटर खेळाडू पवनची मात्र नक्कीच कमी जाणवते. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठा फटका. हा झेल होणं गरजेचं होणार. काय घडलं, हात जरी घातले असते तरी हा कॅच होऊ शकला असता, परंतु म्हणतात ना नशीब बल्ला उतर या टीमचं. हा ट्राय करायला हवा होता. कुणाला जीवदान दिलंय? अनंत गावंडाला. आपण पाहतोय सातत्यानं एका चांगल्या फॉर्ममध्ये इनफॉर्ममध्ये असणारा खेळाडू अनंत गावंडा. अशा जर चांगल्या फलंदाजाला आपण जीवदान दिलं, जर कॅच सोडलं तर कॅच नाही मित्रा, तर हा कदाचित तुम्हाला मॅच देखील सोडावं लागेल आणि इथून तुम्हाला घरचा रस्ता देखील धरावं लागेल. अशा सामन्याचे चित्र आहे. एक हार्ड हिटर खेळाडू. ही विकेट महत्त्वाची, हा सामना महत्त्वाचा, हा खेळाडू तितकाच महत्त्वाचा. इथे मोठा फटका बसलाय. बॅक टू फिल्डर केला. झेल होणार का? यस यस यस. वाढ कॅच. विकेटचा पतन. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये उडाला होता. 1 टाइम 2 टाइम 3 टाइम कॅच मात्र जेज केला गेला आणि ते पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता प्राप्त करून दिल्या क्रिशच्या गोलंदाजानं. पकडलाय खऱ्या अर्थानं अनंत गावंडाचा झेल आणि इथून संपवलाय अनंत गावंडाचा खेळ. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. अगदीच गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक द्यायचा प्रयत्न जरूर केला अनंत गावंडानं, परंतु ते शक्य होऊ शकले नाही. इथे मात्र गोलंदाजानं राज्य केलं. अगदीच खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर फलंदाजांवरती. काय जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग, 2 चेंडू 2 धावा, चांगली गोलंदाजी, महत्त्वाची विकेट, महत्त्वाचा खेळाडू तंबूला पाठवला. एकंदरीत इनाईट क्रमांक 3 वरती रामदास आणि राम, म्हणजे दासाचे 2 राम या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. इथे रामदास आणि राम. अगदी जर का आपण पाहिलं ना, इथे आपण पाहिला चांगला फटका. फर्स्ट स्लिपमधून चेंडू जाईल, गली पॉईंटमधून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावींसाठी मात्र येतोय. चला चिंचवली टीम, आवाज करू नये. चला आपण फक्त एन्जॉय करा, आवाज करू नका. चौकार जरूर ठोकलाय. चौकारनं या ठिकाणी आपण पाहतोय धावा आल्या धावफलकावरती 6. इथे आयोजक सांगतायत की आवाज करू नका, त्याच्यामुळे निश्चितच आपणास देखील अनाउन्समेंट. लास्ट वॉर्निंग. फुकटचं ते 2 रन जर हारलं ना
तर मग काही खरं नाही. त्याच्यामुळे अनाउन्समेंट करू नका. अगदीच गोलंदाज तयार. इथे मोठा फटका. बॅक टू फिल्डर. बॅक टू फिल्डर शिली मिडॉनमध्ये झेलची संधी. यास प्रॉपर टायमिंग कॅचचा झुलतंय आणि इथे अजून एक धक्का. तू चल मी आलोच. हेच मैदानच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं ना, अनंत गावंडा बाद झाला. त्याच्यानंतर राम देखील जास्त काही करू शकला नाही. आणि इथून जर का आपण पाहिलं चौकार जरूर त्यानं ठोकला, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याला देखील बाद करण्यामध्ये सक्षम ठरला. अर्थात गोलंदाज आपण पाहतोय जैतूचीवाडी टीमचा क्रिश हा गोलंदाज. 6 धावा, 4 चेंडू. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती अनंत गावंडा बाद, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर राम हा फलंदाज बाद. वैयक्तिक 4 धाव्यांचं योगदान देऊन बाद झालाय राम. वैयक्तिक 2 धाव्यांचं योगदान देऊन बाद झाला तो अनंत गावंडा. आणि बॅटर इन क्रमांक 4 वरती जात असताना आपण पाहतोय गणेश. सलामी आलेला रामदास अद्याप मैदानच्या आतमध्ये. रामदासकडनं भरपूर आशा आणि अपेक्षा टीमला असतील की किमान तो खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. 6 धावा धावपलकावरती, 33 धावींची अद्याप गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 14, 14 बॉल 33ची गरज. समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका. आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. शॉट ऑफ द लेन फुल केलाय. फुल झालाय सक्सेसफुल. चेंडू जातोय पाहता पाहता 1 टाइम 2 टाइम 3 टाइम चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय 4 धाव्यांसाठी संघर्षातून निर्माण केलेला हा मात्र संघर्षमय चौकार. अगदीच त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आपण पाहतोय सामन्याचा मनमुराद आनंद लुटत असताना आपण पाहतोय. चौकार मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 10 अंकावरती. 10 धावा, 5 धावा, 5 चेंडू मात्र या ठिकाणी झाले. 10 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल इथून 39चा पाठलाग करायचे. सरासरी राखायचे 13ची प्रति ओव्हर मागे, प्रति षटका मागे. ही जोडी देखील तितकीच चांगली आहे. रामदास आणि गणेश हे जोडखली देखील मैदानच्या आतमध्ये. एकाच चेंडूचा सामना केलाय. चौकारनं खातं ओपन केलंय. P1चा पहिलं षटक हाताळते ते गोलंदाज क्रिश. दोनच क्षेत्रक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे येथे मार बसत असताना गोलंदाज क्रिशला आपण पाहू शकाल. इथे कमी गतीने चेंडूला हाताला होता. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सेकंड स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकंदरीत ओव्हर क्रमांक 1 झाले फिनिश. एका षटकाचा वाजवी खेळ संपला आणि एका षटकाच्या अंती स्कोअर कार्डवरती धावसंख्या 10. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावसंख्येची गरज. म्हणजेच जर विचार केला तर 14.5चा रन रेट प्रति षटकामागे राखायचं आहे. 13चा होता, तिथून आता 1.5% या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर वाढलाय. अगदीच 14.5चा रन रेट प्रति षटकामागे आपण पाहतोय. या धावा बनवायचे, धावा होऊ शकत आहेत कारण ते ताकद आहे. रामदास जो सलामीसाठी गेला आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, गणेशमध्ये ती क्षमता आहे. परंतु इथून एखादा असा गोलंदाज वरती आक्रमण चढवावं लागेल की त्या धावांचा पाठलाग करता येईल. न्यू गोलंदाज आपण पाहतो युनाइट क्रमांक 2 वरती. अगदीच आपण पाहिलं चिंचवले ए संघाचा ती जैतूचवाडी टीमसाठी प्रतिनिधित्व करत असताना दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावरती स्वीकारल्या घेतल्या. प्रदीप हा गोलंदाज. प्रदीपवरती हल्ला चढवलाय. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लेफ्ट हँड बॅटर होता, त्याला मात्र नक्कीच या ठिकाणी उभं ठेवलं जाते. चांगला झेल कॅरी केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑनमध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन होतं जरूर, परंतु इथून मात्र अजून एक धक्का बसतोय. अगदीच रामदास देखील या ठिकाणी काही करू शकला नाही. रामदासला देखील बॅक टू द डगआउट ढाळलंय. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं ना तर निश्चित थोडंसं या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये सन्नाटा चालू आहे अगदीच चिंचवली टीमच्या. आणि इथून जर का आपण पाहिलं तर 10 धावा. अनंत गावंडानं कुठेतरी चुकी केली. पहिली षटक कुठेतरी खेळून काढणं गरजेचं होतं. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं होतं, परंतु मोठे फटके खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो फसवा ठरला. तिथे तो फसला, त्याला फसवलं गेलं. झेल कॅरी केला. पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं प्रदीपनं सफलता मिळवल्या. नो बॅटर 5व्या क्रमांकावरती दुर्वेश.
काय जबरदस्त स्ट्रोक, चेंडू एकदम स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय खऱ्या अर्थानं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पार्किंग पार्क मध्ये. जबरदस्त उत्तुंग असा फटका, फटका खूप चांगला राहिलाय. षटकार आलाय, षटकारनं आता धावांचं एक आव्हान थोडंसं सोपं होत असताना आपण पाहतोय. मी नक्कीच म्हटलं की हा सामना सोपा नाही आहे. या सामन्यामध्ये जर आणि तरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आला आणि 16 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकाल. तगडी मॅच, तगडा सामना आपला भेटीस आलाय. अतिशय चांगला सामना चालू आहे मैदानच्या आतमध्ये. काय जबरदस्त मॅच. इथे आता गोलंदाज थोडासा भरकटला आहे. लेंथ आणि लाईन बिघडल्या आहे. लेंथ लाईनमध्ये सुधारणा करावी लागेल. वेळेच इंजेक्शन घ्यावं लागेल. जर वेळेच इंजेक्शन या ठिकाणी घेतलं गेलं नाही ना तर मात्र या ठिकाणी डोकेदुखी ठरेल जैतूचीवाडी टीमला. गोलंदाज तयार. प्रेशर, प्रेशर, दबाव. यस, कमबॅक केला. जो लड़ते, जो लड़ाई करते, जो संघर्ष करते आखिरी बॉल तक हो जरूर या पे वापसी करते. अगदी ती वापसी या ठिकाणी करत असताना मित्रांनो आयुष्य आणि क्रिकेट सारखंच आहे. जिथे चांगले पानं मिळणं आपल्या हातात नसतं, बट मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे तुमच्या हातामध्ये नक्कीच आहे. अगदी कोऱ्या पानासारखी मॅच कोण जिंकणार याचं उत्तर शेवटच्या बॉलवरती नक्कीच मिळेल आपल्या आयोजक कमिटीला. रनआउटची संधी होती. थ्रो मात्र या ठिकाणी उंची जास्त घेतली, हाईट जास्त घेतली आणि एकंदरीत जर इथून पाहिलं ना तर आता धावा जोडल्या जातात ते 19 धावा. 19 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. 1.4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही उर्वरित 2 बॉल इथून शिल्लक. 20 धाव्यांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतोय. त्याला समोर गोलंदाज प्रदीप. इथे चांगला फटका अलॉंग दी कार्पेटनं ग्राउंडेड डाऊन ना. रनआउटची संधी. यस 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 चेक करायचं आहे. डाऊटफुल वाटलं पंचांना अगदी या ठिकाणी. अगदीच फलंदाज शेफ आहे. अगदीच या ठिकाणी शेफमध्ये फलंदाज. अगदी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या सिंगल धावाले क्षमासवी 20 धावा. आमचे मास्टर स्कोरर चुकले की आम्ही देखील चुकतो आणि समालोचकाच्या पाठीचा खणा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिला दिवसभर ज्यांच्या माध्यमातून चांगली रायटिंग राहिल्या ते आमचे सहगुण लेखक आमच्या समवेत सागर या ठिकाणी आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेले आहेत. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय ग्राउंडेड डाऊन. पुन्हा एकदा शिलमिडॉन मरतून क्षेत्ररक्षण चेंडू खाली. पुन्हा एकदा सिंगल. रनआउटची संधी, रनआउटची संधी. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथून मात्र फलंदाज झालाय बाद. अगदी स्कोर कार्डवरती धावसंख्या आता 22 धावा. ओव्हर क्रमांक 2 देखील संपलाय. धावाला धावफलकावरती त्या 22-39चा पाठलाग करायचा होता. पंच दुसरीला आउट का? एकच धाव ना आता. हा ओके ओके क्षमा सर. 21 धावा धावफलकावरती. दुसरीला या ठिकाणी अगदीच्या ठिकाणी आपण पाहतो 21 धावा स्कोर कार्डवरती. 18 धाव्यांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या आल्यात त्या मात्र 21 10.5च्या सरासरीनं. आता 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. सांघिक तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय गोलंदाज विनोद. 2 षटकामध्ये 6.5-10च्या औसतनं धावा या ठिकाणी खर्च केल्या, परंतु इथून आता 6 मध्ये 18चा बचाव करायचे. असं कोणता गोलंदाज आहे की तो 18चा बचाव करेल? जवळपास आज 2 ते 3 खेळाडूंची कमी जाणवते या जैतूचीवाडी टीमला. पवनसारखा एक हार्ड हिटर खेळाडू नाही या, त्याच्यामुळे नक्कीच इथे गोलंदाज देखील थोडीशी कमी जाणवेल. विनोद हा गोलंदाज आपण पाहतोय. सांघिक कोर्टतील तिसरं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. एक जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका. स्क्वेअर लागला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना आपण पाहतोय सिंगल फास्ट आले.
एकेरी धावेनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 2200 अंकावरती. 17 धावींची गरज, 5 बॉल 17चं समीकरण. सामना कोणी अद्याप जिंकलेला नाही. आयुष्यात अनेक क्रिकेट खेळात जोखीम पत्करा मित्रांनो. जिंकलात तर मात्र नेतृत्व कराल आणि हारलात तर मात्र नक्कीच इतरांना आपण मार्गदर्शन कराल. सामना रोमांचक सामना. इथे मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये, बॅटच्या स्लॉटमध्ये त्याला पाठवलाय. अगदी डीप मिडुकेच्या डोक्यावरून आहे तो 6 धावींसाठी उत्तुंग उत्तुंग असा षटकार, ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती. क्रिकेटमध्ये संघर्ष हा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट असतो मित्रांनो, आणि तो संघर्ष करत असताना ठोकलेला षटकार खऱ्या अर्थानं 6व्या क्रमांकाच्या फलंदाच्या बॅटमधून आलाय षटकार. याच्यासाठी प्रयत्न एवढा मोठा करा ना की नक्कीच ते तुम्हाला देणंच भाग पाडलं जाईल. आणि त्यात प्रयत्न करत असताना, एक संघर्ष करत असताना ठोकलेला षटकार आपण पाहतो इशाऱ्याच्या बॅटमधून. धावा जोडल्यात 28. 39चा पाठलाग करत असताना 4 मध्ये बनवायचे आहेत 11. 4-11चं समीकरण. 4 चेंडू 11 धावींची गरज. काय घडणार? येणारा एक चेंडू, हा बॉल महत्वाचा असेल जैतुचवाडी टीमसाठी. पुन्हा एकदा कमी गतीने हाताला होता चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत. झेलची संधी होती. फिल्डरनं थोडं मागे राहणं गरजेचं होतं. हा झेल होऊ शकला असता. यस, षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार ठोकले आहेत. कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाही. पराकष्ट या ठिकाणी करत असताना, कष्ट घेत असताना, मेहनत घेत असताना मैदानच्या आतमध्ये चिंचवली टीमचा खेळाडू 6 नंबरचा शरद. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. खेळाडू कक्षातनं शेट होऊन गेलाय की काय? क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, ही चूक किती महागात पडेल हे पाहणं जोरकस ठरेल. 3 चेंडू आता 5 धावींची गरज. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं एकंदरीत 3400 अंकावरती. 5 धावसंख्येची गरज आहे. आता विचार विनिमय करण्यास भाग पाडलं जातंय. काय जबरदस्त फटका, अतिशय चांगला सामना, जबरदस्त मॅच मैदानच्या आतमध्ये. काही जबरदस्त मॅच. या सामन्याची बराबरी करण्यासाठी तब्बल जर आपण पाहिलं, तिसऱ्या षटकाची वाट पाहावी लागली. खऱ्या हिरेचे पारख जर करायचे असेल तर अंधाराची वाट ही पाहावी लागते, कारण उजेडात काचे तुकडे सुद्धा चमकतात, पण ज्यावेळेस अंधार येतो त्यावेळी खरा हिरो चमकतो. आणि या ठिकाणी सध्या घडला चमकत असताना आपण पाहतोय शरद. अगदी ही मॅच अंधारात गेली होती आणि ती मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवले. यस, कमबॅक केलाय. इट्स यस, वाईट चेक करायचंय का पंच? अंपायर कॉलिंग आहे ना? यस, बॉल आहे पंचा. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जाईल इथून. जर का विचार केला ना तर चेंडू जाईल इथूनही. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाली. अगदीच या ठिकाणी गोलंदाज सज्ज. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना, इतर नावची संधी. तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय आता. एक चेंडू 5 धावींची गरज. चला न्यू बॅटर जा.
यावेळी चांगला फटका. चेंडू येतो सीमारेषे पलीकडे, परंतु अगदीच्या ठिकाणी एका धावेनं हा सामना गमावा लागतोय. अगदीच्या ठिकाणी खूप चांगला स्ट्रोक केला होता. एक चेंडू 5 धाव्यांची गरज असताना या ठिकाणी मात्र एका धावेनं हा सामना गमावला चिंचवली टीमनं.